कसली काम चालू आहे? हां, कसलं पाईपलाईन? अच्छा, पाणीचं पाईपलाईन. मला तर वाटलं होतं कि हे सुधरले वाटलं. ये देखिए कचरा किस तरह से डाला जाता है यहाँ से भी। ये सारा मुझे तो लगा था कि आज शायद ये कचरा वगैरह भी साफ़ करने को ले लिया है बीएमसी ने, लेकिन आपको दिखाने की कोशिश ये है कि किस तरह से बीएमसी का क्या एसडब्ल्यूएम का नियोजन या क्या है कचरे का। आप देख लो अभी ये सारा जितने भी यहाँ पे जो दुकान वगैरह हैं उसका जो सारा कचरा कैसे यहाँ पे सारा डाला जाता है और कोई साफ़ सफाई नहीं है कॉरपोरेशन के पास से। तो ये कुछ नाले का काम किया जा रहा है। यहाँ से भी हम देख सकते हैं कि ये पानी थोड़ा दिख रहा है, मतलब ये पूरा क्रीक एरिया है, तो इसके नीचे से क्रीक में बहने वाला पानी है। देखते हैं कि ये क्या बोल रहे हैं, क्या बातें हो रही हैं। हा पण तुमच्या क्रीक एरियाच ना, मँग्रोव्ह एरियाच आहे ना? हां मिस्टर सोर, हा तुमच्या अंडरमध्येच ना? हा तुमच्या एरियामध्ये नाही का? क्रीकमध्ये, आपल्या मँग्रोव्हमध्ये नाही का? मग ह्या कैसा प्रायव्हेट? हां हां, नाही नाही, पण हा तुमच्या याच्यात आहे नाही? कसं दाखवा मला जरा KML मध्ये. हा मग कोणाचा याच्यात आलं? प्रायव्हेट लाईन, प्रायव्हेट मँग्रोव्ह आहे काय? पूर्ण मँग्रोव्ह तर आहेच. मला वरती पण तिथे पण दिसलं सगळं मँग्रोव्ह. ठीक आहे, खाली आतमध्ये पण दिसलं ना? हां, कुठली? हां, तर आपली लाईन आहे ना, मग ती कुठपर्यंत आहे? ह्या बाजूला आहे, त्या बाजूला आहे, कसं समजणार? हां, अशी गेली तर पण आहे ना, आपलं पूर्ण आहे ना इथे मँग्रोव्हचा. तर मग हा जेव्हा काम होतं तर त्यांनी परवानगी नको घ्यायला? आता आलाय ह्याची? अच्छा, कसं वाचवणार तुम्ही लोक? आता जर सपोज सप्लाय पाणीचं सगळं बंद होऊन जातोय आणि कसं राहणार हे सगळे? मरणारच पूर्ण. हे असे करून करून काही टाकून. हा कसलं पाईपलाईन जाते? आपली बाउंड्री बघा, इथं अशी बाउंड्री. आपण इथं उभा आहेत सध्या, हे वरचा रस्ता, आपण इथे उभा आहेत. हे बघा, इथून लाईन आहे आपली बाउंड्री, इथं आहे ही बाउंड्री आहे आपली. इथून फिजिकली दाखवा जरा कुठे आहे. मला त्याच्या हे मारा जरा, स्क्रीनशॉट मारून फॉरवर्ड करा. पूर्ण क्रीकची एरियाच आहे ना? हा पूर्ण क्रीकच एरिया आहे हा पूर्ण. मला दिसतंय पूर्ण मँग्रोव्हचं तुमचं. तुम्ही जर म्हणता इथे जर तुम्ही पाईप हे मारलंय तर दुसरी कुठे? कसं समजणार की इथे मध्ये कुठे मारलं गेलंय आणि कुठे आहे म्हणून? मारलेलं आहे ना मॅडम, ह्याच्या इथं मारल्यानंतर हे इथं पुढं मारलेलं असेल ना, भेटणार आपल्याला 100%. लाईन मारलेली पूर्ण. बापरे, कोणाचंही काही लक्षच नाही असं दिसते. आपण असं मिस्टर सोर, जेव्हा आपण असा पिलर घालतो तिथे काय काय म्हणजे त्याच्यातनं अर्थ काय होणार आहे? म्हणजे तिथपर्यंत आपण लावला म्हणजे इथून असं आपला की इथून असं की इथून असं की किथून? मॅडम, तुम्ही पिल्लर घातलाय ना, तिथून तिकडे आपले मँग्रोव्ह जे हात आहे ना, आपण तिथून सरळ आपली हात तिकडे सुरू होऊन गेली अशी तिकडे. म्हणजे या बाजूला नाही आहे म्हणता तुम्ही? या बाजूला आपला काही नाही आहे? नाही, इकडे आपला काय विषय, इकडे PWD रोड डिपार्टमेंट. हां, नाही पण आता सपोज मला इथे पूर्ण हिरवागार दिसते, ते सेम टू सेम आपल्या झाडं बिडं आहेत. मँग्रोव्ह नाही बघा, मँग्रोव्हची झाडं बघा. हां, तर ते दिसते मला. हां, इथे पण दिसते बघा, इथे पण. हो, इथे पण दिसत आहेत मला. हां, तर आता ही अशी स्ट्रेट जाते, कशी जाते, कसं आपल्याला समजणार?
ही जी पाणी पण आहे किती घाण पाणी आहे, म्हणजे तुमच्या क्रीकमध्ये जाणारं पाणी पूर्ण ऑइली वगैरे हे आहे. सगळं कुठून येते सगळं. बघा किती ऑइल्स आहे, पेट्रोल ऑइल्स ते कुठून येत आहे. वास किती ऑइलचं येतोय, पण कुठून येते ती ऑइल ते जरा फाइंड आउट करा. कारण सीपिंग इन आउटसाईड इकडनं अशी येते बघा. हां, तर तुम्हाला इकडचं सॅम्पल त्या MPCP वालेला घ्यायला सांगा, मग तुम्हाला समजेल की पेट्रोलियम रिफायनरीचं कुठून तरी हे सगळं पाणी इथेच येतं आहे. किती केमिकल्स दिसत आहेत बघा. हां, असं करून तर हे झाडं बिडं म्हणूनच असे उलटे पलटे होऊन पडले आहेत. नाही मरणार. हां, ये भेंडी रान नाही ते ठीक आहे, ती ठीक आहे. हाती गेली ना हो 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 पण आतमध्ये पण काही आपल्याला ड्राई जे दिसत आहेत अधूनमधून ते, म्हणजे बघा माझं एवढंच आहे. तुम्ही मला किती सांगितलं ड्राई नाहीये की काय आहे. तुम्ही इकडचा माती हे हा जो पेट्रोलचा येतोय कुठून सिपिन होतोय, कारण तिथे आपल्याला दिसतंय कंटिन्युअसली ती फ्लो आहे, तर कुठून तरी ह्याच्यामधूनच ती सिपिन होतोय. हां, तर ते सॅम्पल घ्या आणि बघा जरा की कसं आपण आता आपल्याला ना हे वाचवल्याशिवाय पर्याय नाहीये. मुंबईला मँग्रोव्ह शिवाय विकट परिस्थिती आहे. पूर्ण एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन सगळ्याचा, एक्वॅटिक ऑर्गॅनिझम सगळ्यांच्या मध्ये.